नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीलिंग जमीन वर्ग 1 करण्यासंदर्भात दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक राजपत्र प्रकाशित केलं. सदरच्या राजपत्रामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या अटी या प्रकाशित करण्यात आल्या, कारण त्या राजपत्रामध्ये कायदेशीर भाषेचा वापर केलेला आहे, जी भाषा सर्वसामान्य लोकांना समजण्यास अवघड आहे. आपण ती भाषा अधिक सोपी करून तुमच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भूगुंडार वर्ग 2चं 1 करण्यासाठी शासनाने 2019 पासून ते 2025 पर्यंत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये GR प्रकाशित केले. परंतु या GR मध्ये सीलिंग जमिनीचा भूगुंडार वर्ग 1 करण्यासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे ज्या लोकांकडे सीलिंग जमिनी आहेत किंवा होत्या अशा लोकांना त्या जमिनीचा भूगुंडार वर्ग 1 करण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत होती. त्यासाठी कायदेशीर अडचणींचा देखील सामना हा करावा लागत होता. परंतु दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने या संदर्भात निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर ते राजपत्र प्रकाशित केलं. या GRचा जर आपण विचार केला तर हा GR महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग यांनी प्रकाशित केलेला आहे. हा GR महाराष्ट्र जमीन शेतजमीन कमालधारणा अधिनियम 1961 या कायद्यातील तरतुदींना अनुसरून किंवा या कायद्यातील तरतुदीमध्ये जे काही अधिकार राज्य शासनाला प्रदान केले होते त्या अधिकाराचा वापर करून हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GR मध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की जर कोणत्याही सीलिंग धारकाकडे सीलिंगची जमीन असेल तर अशा व्यक्तीने ती जमीन त्या व्यक्तीला मिळाल्यापासून 10 वर्षानंतर त्या जमिनीचं भूगुंडार वर्ग 2 मधून भूगुंडार वर्ग 1 करण्यासाठी अर्ज करू शकतात. परंतु यामध्ये महत्वाची अट अशी सांगितली की ही जमीन जर तुम्हाला सीलिंग अंतर्गत प्राप्त झाली असेल, म्हणजे त्या उतार्यावरती इतर अधिकार या रकान्यामध्ये कलम 27 अंतर्गत प्राप्त जमीन किंवा वाटप जमीन, अतिरिक्त जमीन असे जर उल्लेख असतील किंवा अशा स्वरूपाचे शेरे जर तुमच्या उतार्यावरती नमूद असतील, अशाच परिस्थितीमध्ये या शासन राजपत्राचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. यामध्ये महत्वाची अट अशी सांगितली की ही जमीन तुम्हाला 10 वर्ष वापरणं बंधनकारक आहे. 10 वर्ष वापरल्यानंतर तुम्ही जर त्या जमिनीच्या काही शर्ती, ज्या अटी आणि शर्तींवरती जमीन तुम्हाला दिली असेल, त्या अटी आणि शर्तींचा जर तुम्ही भंग केला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या जमिनीचं भूगुंडार वर्ग 2 मधून भूगुंडार वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येऊ शकतं. त्यानंतर दुसरी अट अशी सांगितली की जर समजा तुम्ही ती जमीन एखाद्या वेळेस घेतल्यानंतर तिचा जर शर्तभंग झाला असेल, म्हणजे ज्या अटी आणि शर्तीच्या आधारावर तुम्हाला ती जमीन शासनाने प्रदान केली होती त्या अटींचा जर भंग झाला असेल किंवा त्याचा जर ब्रीच झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तर तो शर्तभंग तुम्हाला रेग्युलराईज करावा लागेल आणि रेग्युलराईज केल्यानंतर त्या जमिनीचं भूगुंडार वर्ग 2 मधून भूगुंडार वर्ग 1 मध्ये रूपांतरण केलं जाईल. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितली की ज्या लोकांना सीलिंग अंतर्गत जमिनी प्राप्त झाल्या होत्या आणि त्या दरम्यान त्यांनी जर काही हस्तांतरण केले असतील आणि त्यावेळेस जर त्यांनी शासनाला काही नजराना भरला असेल तर तो नजराना या प्रकारच्या भूगुंडार वर्ग 2 मधून 1 करण्याच्या प्रक्रियेमध्ये समायोजित करता येणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने जर ती जमीन हा नियम येण्यापूर्वी किंवा 2026 पूर्वी जर ती जमीन हस्तांतरित केली असेल आणि हस्तांतरित करत असताना त्यांनी जर त्या जमिनीच्या रेडी रेकनरच्या म्हणजे वार्षिक दर विवरण पत्रानुसार जर 50% रक्कम किंवा नजराना हा शासनाला जमा केला असेल आणि आता जर त्या जमिनीचा भूगुंडार वर्ग 2 मधून 1 करायची इच्छा त्या व्यक्तीची असेल तर अशा परिस्थितीमध्ये अगोदरचा जो 50% नजराना त्यांनी शासनाला जमा केला होता
त्याचा कोणताही विचार या नजरामध्ये करता येणार नाही, अशी महत्वाची अट या शासन राजपत्रकामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे सिलिंगची जमीन असेल तर सिलिंगची जमीन असण्यासाठीचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या उतार्यावर 27च्या बंधनास पात्र किंवा 27 अंतर्गत प्राप्त झालेली जमीन, अतिरिक्त जमीन किंवा जमीन धारणा कमाल अधिनियम 1961 असा जर उल्लेख त्या उतार्यावरती असेल तर अशा जमिनींना हा निर्णय लागू होऊ शकतो. तर मित्रांनो, आता या राजपत्रानुसार जे काही महत्वाचं त्यांनी कलम 27च्या अंतर्गत प्राप्त जमिनीचा उल्लेख असा म्हटलेला आहे, या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये कलम 27 अंतर्गत जमीन म्हणजे काय, या GRचा आणि त्याचा काय संबंध, त्या संदर्भात देखील पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.